नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या भागात मी एकदम सोप्या, सुंदर आणि झटकेपट होणाऱ्या 3 रांगोळ्या घेऊन आली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. जर रांगोळ्या आवडल्या तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका सबस्क्राईब करायला. आणि बघू शकता तुम्ही, तर पहिली जी रांगोळी ती मी लक्ष्मीची पावलांची रांगोळी काढलेली आहे. त्याला मी व्यवस्थित असं शेप देऊन घेतला आहे बोटाच्या साहाय्याने. आणि हे आपण बोट काढणार आहोत, 5 बोट दोन्ही बाजूला. खूप खूप सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहेत. ह्या तिन्ही पण रांगोळ्या तुम्ही नक्की नक्की ट्राय करा आणि कशा वाटल्या ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आधीच्या पण रांगोळ्यांना चांगला रिस्पॉन्स येतो आहे आपल्या. तर आधीच्या पण रांगोळ्या तुम्ही बघू शकता. आपल्या चॅनलवर डायरेक्टली चॅनलवर जा जर तुम्हाला नोटिफिकेशन नसेल येत, कारण की आपला रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ अपलोड होतो यूट्यूबवर. म्हणजे लाँग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ पण आहेत. शॉर्ट व्हिडिओ संध्याकाळी 6च्या दरम्यान आणि लाँग व्हिडिओ दुपारी 1 वाजता तुम्हाला बघायला भेटेल. तर जर नोटिफिकेशन नाही आलं तर डायरेक्टली तुम्ही चॅनलवर जाऊन पण व्हिडिओ चेक करू शकता. आणि रोज आपण एकदम नवीनच रांगोळ्या बघणार आहोत. एकही रांगोळी तुम्हाला रिपीट नाही बघायला भेटणार, म्हणजे एकही डिझाईन रिपीट नाही दिसणार. सगळ्या युनिक रांगोळ्या आहेत. शेप जरी सेम असले तर डिझाईन वेगळीच असणार आहे. आणि त्या सर्व खूप 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 सोप्या डिझाईन्स आहेत आणि दिसायलाही खूप छान आणि आकर्षक रांगोळ्या आहेत. तर नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने बघा मी पाऊल काढून घेतले, 2 बाजूला 2 रेषा काढून घेतल्या. पट्टीच्या सहाय्याने काढल्या जेणेकरून त्या तिरप्या वगैरे नाही होणार रेषा. बघू शकता तुम्ही. आणि गोपद्म काढून घेतले दोन्ही साईडला 2 आणि हे असे 3-3 टिंब देऊन घ्यायचे आणि त्याला बोटाच्या साहाय्याने असं थोडं डिझाईन करून घ्यायची. बघू शकता खूप सुंदर रांगोळी ही. तुम्ही देवघरासमोर पण काढली तरी चालेल आणि दारासमोर पण चालू शकते, म्हणजे काय हरकत नाही दारासमोर पण काढायला. असा हळदी कुंकू कलर टाकला आहे मी, लाल आणि पिवळा कलर. आणि खाली एक आपण ती फुलासारखी डिझाईन करतो ती करून घेतली मी. आणि आपले हे व्हिडिओ अजिबात म्हणजे इफेक्ट वगैरे न देता काढलेले ओरिजिनल ॲज इट इज मी व्हिडिओ अपलोड करत असते, जेणेकरून तुम्हाला म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे की काहीतरी एडिट केलेलं आहे. आणि स्पीड वगैरे थोडासा करायला लागतो एडिट, पण हे जे ओरिजिनल ते ओरिजिनलच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत असते. बघा पहिली रांगोळी किती सोपी आणि छान वाटते बघा, एकदम मस्त वाटतात हे पावलं. आणि आज मंगळवार आहे आणि आज वटसावित्री पौर्णिमा आहेत. तर बायकांची पूजा पण झालेली असणार आहे करून. आम्ही पण सकाळीच पूजा करून आलेलो आहोत. गावाकडे मोठे मोठे वडाचे झाडं असतात, त्यामुळे बायका अशा ग्रुपने जातात पूजा करायला. गावाकडचं वातावरण एकदम वेगळंच असतं असं वटसावित्री वगैरेचं. ते ओटी वगैरे भरणे आणि असं म्हणजे नाही का नटून थटून जाणे, नथ वगैरे गजरा घालून एकदम वेगळंच असतं. तसं शहराकडे जॉब वगैरेमुळं बायकांना म्हणजे नाही टाईम भेटत, पण केली जाते. शहराकडे पण करतात बायका. कुंडीत का होईना वडाचं झाड असतं त्याची पूजा करतात, किंवा असेल कुठे आजूबाजूला मोठं झाड तरी जातात. पाच बायकांना आंब्याची वगैरे नाही का गहू वगैरे हे करून ओटी भरली जाते वटसावित्री पौर्णिमेला. आणि जोपर्यंत आपण पूजा करत नाही तोपर्यंत उपवास धरला जातो. म्हणजे माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे अशीच प्रथा आहे. नंतर मग पूजा करून झाली का मग उपवास सोडला जातो. बघू शकता आपली दुसरी पण रांगोळी. त्रिकोण काढलाय मी आणि त्यात पण अजून एक त्रिकोण तयार केलेला आहे. आणि त्यात आपण लाल आणि पिवळा कलर देऊन घेतला आणि त्याला परत मी एक थोडी बॉर्डर केली आहे, कारण की ते थोडं कलर मिक्स झाला होता ना त्यामुळे.
बघू शकता ही पण खूप सिंपल आणि सोपी म्हणजे पटकन होणारी रांगोळी आहे. तुम्हाला अजिबात जास्त वेळ म्हणजे लागणार नाही रांगोळी काढायला. बघू शकता तुम्ही अशी बोटाच्या साहाय्याने त्याला थोडं डिझाईन करून घ्यायची. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार पण कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. असंच आपण समजा एकदा आपल्याला डिझाईन आली ना, बरोबर असं विचार करून वेगवेगळ्या डिझाईन सुचतात आपोआप आपल्याला. म्हणजे इमॅजिन करून करून होतं बरोबर. म्हणजे कशी डिझाईन तयार करायची आता आपण असं. ही दुसरी डिझाईन तयार झाली बघा आपली. तर ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करा पण मैत्रिणींनो. आणि बघा ही शेवटची डिझाईन आहे टिपक्यांची रांगोळी. ही 3 ते 1 आहेत. आधी मी अशी काढून घेतली, नंतर हे साईडने काढून घ्यायचे, कारण की आपल्याला तिथे असं शंकरपाळ्यासारखा आकार द्यायचा आहे त्या डिझाईनला. त्यामुळे मी नंतर त्याला ते बाजूचे 3 टिपके काढून घेतलेले. बघू शकता तुम्ही. बायकांसाठी सर्वात महत्त्वाचा सण हा असतो वटसावित्री पौर्णिमा आणि एक हरतालिका. म्हणजे नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी धरले जातात हे उपवास, ती पूजा केली जाते. तर काय काय जण नाही करत पूजा, म्हणजे ज्याचा त्याचा मान्य आणि अमान्याचा भाग येतो. म्हणजे ज्याला ज्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा त्याच्यावर डिपेंड ते. पण म्हणजे केलीच जाते, सुवासिनी पूजा करतातच या 2 दिवशी. अशा पद्धतीने बघा आपण शंकरपाळ्याचा आकार दिलेला आहे त्या डिझाईनला, आणि मध्ये एक त्रिकोण तयार करून घेतला आहे. एकदम युनिक डिझाईन, तुम्हाला कुठेही ही डिझाईन बघायला भेटणार नाही. कारण की ही म्हणजे असा विचार करून मी ती डिझाईन तयार केलेली आहे. तुम्हाला कुठेच नाही भेटणार ही डिझाईन अशी सेम. कलर कॉम्बिनेशन येल्लो आणि लाल कलरचं घेतलं, रेड कलरचं. तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार बदलू शकता. आधीच्या रांगोळ्यांचे व्हिडिओ पण नक्की बघा मैत्रिणींनो, कालचे त्याच्या आधीचे. खूप जणांनी छान छान कमेंट केलं आहे, सगळ्यांना रिप्लाय दिला आहे मी. असेच रांगोळ्या रोज बघत जा. दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो ना. आधी पण म्हणजे सांगितलं आहे मी तुम्हाला. तुम्ही म्हणाली बाई सारखी काय ते सांगते. कसं गडबडीत विसरून जातं माणूस ना, त्यामुळे सांगते मी. बघू शकता ही आपली शेवटची रांगोळी पण काढून झाली आहे. भेटूया पुढच्या भागात अशाच नवीन रांगोळ्या सहित. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.